हाय हॅलो नमस्कार। आज आपण शेवग्याच्या शेंगाची एक रेसिपी बघणार आहोत। तिथे मी 4-5 शेवगा एक मापाने कापून घेतलेला आहे। त्याच्यावरची साल काढली आहे। साल काढल्याने आपल्याला शेवगा हा कडू लागत नाही आणि तो पटकन शिजतो। तर मी एका मापाने असे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही डाळीमध्ये तर खूप वेळा टाकून खाल्ला असाल किंवा शेवग्याची आमटी सुद्धा केली असेल, तर ही रेसिपी मी दाखवणार आहे ती तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी सुद्धा लावू शकता। अशी ही एक रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची। तर इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं। व्यवस्थित असं पाणी गरम झाल्यानंतर हा शेवगा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून तो पटकन असा शिजेल। जर तुमची मुलं शेवगा खात नसतील तर या प्रकारे तुम्ही करून द्या, कदाचित ती खातील सुद्धा, त्यांना आवडेल ही। तर इथे पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस मी मीडियम करत आहे आणि मग त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहे, म्हणजे शेवगा हा वाफेने पटकन असा शिजला जाईल। शेवग्यामध्ये खूप असे पौष्टिक गुणधर्म असतात, शिवाय तो आपल्या डोळ्यांना सुद्धा खूप चांगला असतो। तर इथे मस्त असा मी शिजवून घेतलेला आहे। जास्त आपल्याला शिजवायचं नाही, तुम्ही एक 5 मिनिटच ठेवा मीडियम गॅसवरती। जास्त जर शिजला तर तो पूर्णपणे फुटून जाईल आणि आपण जी भाजी करणार आहोत त्यामध्ये पूर्ण मिक्स होईल। आपल्याला हे अख्खाच असा ठेवायचा आहे। मी ते शेवगा व्यवस्थित असा शिजलाय का तो मी सुरीच्या साहाय्याने बघितला। शिजला असेल तर तुम्ही गॅस बंद करा, नाही शिजला असेल तर एक परत 3-4 मिनिटं मीडियम गॅसवरती ठेवा। आता हा शेवगा व्यवस्थित असा शिजला आहे, तर मी एका चाळणीमध्ये काढून घेते। पाणी मी एका कढईमध्ये घेतलं आहे आणि जी शेवगा आहे तो एका चाळणीमध्ये काढून थंड करायला ठेवला आहे। तो व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे। आपल्याला गरम पाण्यामध्ये तसाच ठेवायचा नाही, नाहीतर तो जास्त असा शिजला जातो। आपल्याला जास्त शिजवायचा नाही, थोडासा कमी शिजवायचा आहे, म्हणजेच तो फुटणार नाही याची काळजी घ्यायची। तर इथे मी पाणी एका कढईमध्ये काढून ठेवलेलं आहे। हेच पाणी आपल्याला रेसिपीसाठी उपयोगी पडेल, म्हणून मी हे कढईमध्ये काढून ठेवलेलं आहे। जर तुम्हाला रेसिपीमध्ये हे पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ वगैरे मळलं तरी चालेल, कारण हे पाणी खूप पौष्टिक आहे। आता गॅसवर एक तवा ठेवलाय मी, जो मी भाकरीसाठी वापरते। त्यात 2 चमचे किंवा 2 पळ्या तेल टाकलं आहे। तेल व्यवस्थित असं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे। गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं आणि मोहरी। इथे अर्धा चमचा जिरं आणि मोहरी या प्रकारे मी घेतली आहे। जिरा आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे आणि टॅमॅटो। कांदा मी 1 घेतलेला आहे, टॅमॅटो सुद्धा 1 घेतलेला आहे मीडियम साईजचा। कांदा मोठा घेतलेला आहे आणि इथे घेतली आहे मी थोडी कोथिंबीर। कांदा, टॅमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आपल्या तेलामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर पूर्ण टाकायची नाही, थोडीच टाकायची। आपल्याला रेसिपी झाल्यानंतर पुन्हा कोथिंबीर टाकायची आहे। कदाचित ही रेसिपी भरपूर जणांना माहिती असेल, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। जर तुम्हाला शेवग्याची डाळ किंवा शेवग्याची आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने शेवगा फ्राय करू शकता। तोंडी लावायला तर खूपच छान वाटतो, भाताबरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर। तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, पाव चमच्यापेक्षा खूपच कमी अशी हळद, 1 चमचा आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे। आता हे जे लाल तिखट आहे त्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स आहेत। मी वेगळं असं गरम मसाला किंवा कोणतंही असं वेगळं लाल तिखट टाकत नाही। हे जे लाल तिखट आहे ते कोल्हापुरी लाल तिखट आहे आणि त्याच्यामध्ये सगळं कांदा, लसूण मसाला आणि इतर सगळे मसाले मिक्स आहेत, जे खडे मसाले आहेत ते। त्याच्यामुळे मी फक्त लाल तिखट टाकलेलं आहे। आणि जर कलर यायचा असेल तर काश्मीरी लाल मिरचीची पावडर ही मी टाकते। तर या रेसिपीला मला कोणताही कलर द्यायचा नव्हता, म्हणून मी ती स्किप केलेली आहे। फक्त रोजच्या जेवणातलं लाल तिखट टाकलेलं आहे। तर इथे मी रेसिपी करण्यासाठी मुद्दामून तवा वापरला आहे, कारण तव्यामध्ये कोणतीही सुकी भाजी केली तर ती खूपच सुंदर लागते। तर मसाला खूपच ड्राय झालेला कांदा, टॅमॅटो, तर इथे थोडंसं मी पाणी टाकून घेत आहे, जे आपण शेवग्याचं पाणी काढलेलं ते। तुम्ही इथे पाणी नाही टाकलं तरीही चालेल किंवा नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालेल। तर इथे खूपच ड्राय वाटला मला मसाला, त्यासाठी मी इथे शेवग्याचं पाणी टाकलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे किंवा कांदा टॅमॅटोची जी फोडणी आहे ते आपण थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवूया, कारण त्यात आपण थोडंसं पाणी टाकलं आहे। झाकण लावलं आणि ते शिजण्यासाठी ठेवलं। एक 5-10 मिनिटं आपल्याला शिजून द्यायचं आहे कांदा टॅमॅटो। जर तुम्हाला ही रेसिपी खूपच सुकी करायची आहे तर तुम्ही कांदा टॅमॅटो मध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल, किंवा टाकायचं असेल तर खूपच किंचित टाका आणि मंद गॅस करून झाकण ठेवून कांदा टॅमॅटो शिजून द्या।
पण तुम्हाला झाकण काढून अधूनमधून कांदा टोमॅटो हा परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा टोमॅटो मस्त असा फ्राय झालेला आहे, शिजला आहे। तर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा बॉईल करून घेतलेल्या त्या इथे मी आहे। शेवग्याच्या शेंगा या फुटून द्यायचा नाही, आपल्याला हलक्या हाताने या परतायच्या आहेत। तुम्ही परातण्याने परतल्या तर खूपच सोपं जाईल। तर या प्रकारे आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। परतताना आपल्याला हलक्या हाताने परतायचं आहे, आपल्याला शेंगा या फुटून द्यायच्या नाही तर त्यामधला सगळा गर हा बाहेर येईल आणि आपल्याला व्यवस्थित अशा शेंगा खाता येणार नाही आणि नको असलेला जो चोथा आहे तो पण त्या मसाल्यामध्ये मिक्स होऊन जाईल। तर इथे मी झाकण ठेवलं आहे आणि गॅस मंद केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकलं। 5 मिनिटं मंद गॅसवर शेंगा या शिजून द्यायच्या आहेत, म्हणजे मसाला त्याला व्यवस्थित असा लागला जाईल। तर फायनली या शेंगा आता तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी। थोडीशी मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते। या शेंगा खूपच सुंदर लागतात, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही तोंडी लावून खाऊ शकता। खूपच सुंदर चव येते आणि छान लागतात खूप। आणि अशा या सुक्या भाज्या किंवा चटण्या, पालेभाज्या किंवा कोणत्याही भाज्या तुम्ही लोखंडी तव्यामध्ये करून बघा, खूपच सुंदर लागतात त्याची चव। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला देखील विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।